नाशिकच्या बंधू अशोक खरातनं धर्माच्या नावाखाली मांडलेल्या व्यभिचाराचा बाजार आणि महिलांच्या शोषणाचा उघड झालेला घृणास्पद वास्तव पाहून डहाणूची जनता संतापली आहे। या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या पांढरपेशी समर्थकांचे चेहरे उघड करावेत या मागणीसाठी आज डहाणू शहरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आक्रमक निषेध मोर्चा काढण्यात आला। डहाणू शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मोर्चात कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला। बंधुगिरीचा नायनाट करा, नराधम खरातला फासावर लटकवा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। हातामध्ये लाल निशाण घेतलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी बंधुगिरी आणि अंधश्रद्धेविरोधात एल्गार पुकारलाय। या आंदोलनामुळे डहाणूतील वातावरण काही काळ कमालीचं तापलं होतं। आंदोलनाचं नेतृत्व करताना आमदार विनोद निकोले यांनी प्रशासनावर आणि खरातच्या पाठीराख्यांवर जोरदार हल्ला चढवला। ते म्हणाले की पोलिसांनी केवळ खरातवर कारवाई करून विषय संपवला तर संपूर्ण पालघर जिल्हा रस्त्यावर उतरेल। मोर्चात अशोक खरातवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी, खरातशी संबंधित असलेल्या सर्व राजकीय नेत्यांची आणि समर्थकांची CID चौकशी करावी, जिल्ह्यातील सर्व बंधुबाबांच्या अड्ड्यांवर धाडी टाकून त्यांचं उच्चाटन करावं या मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली। मीडियाला तुम्ही कोणत्याही मीडियामध्ये घेतला, इलेक्ट्रॉनिक मीडिया घेतला, प्रिंट मीडिया घेतला, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्व बातम्या ह्या आपण सर्व येत आहेत बघतो। नाशिकमधला हा बंधुबाबा अशोक खरात मार्चच्या 18 तारखेला पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। एक साधू म्हणून किंवा मी माणसाचं व्यक्तीचं भविष्य सांगतो, भविष्यामध्ये काय होणार असं भविष्य सांगतो, अशा प्रकारची फसवणूक करून अनेक महिलांचा त्यांनी लैंगिक अत्याचार केलेला आहे। हे सर्व व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, सर्व देशाने पाहिलेले आहेत। खेदाची बाब अशी आहे की काही दिवसापासून काही विधानसभा सदस्य त्याला समर्थन करताना दिसत आहेत। ही खूपच गंभीर बाब आहे। आजच्या वृत्तपत्रामध्ये, कालच्या वृत्तपत्रामध्ये पाहिले काही मंत्री लेवलच्या लोकांनी सुद्धा या अशोक खरातला मोबाईलद्वारे फोन केलेले आहेत, त्यांच्याशी संभाषण झालेलं आहे। या गोष्टी समोर येत आहेत। आपलं पोलीस खातं तेवढं सक्षम आहे आणि आम्हाला विश्वास आहे काय पोलीस खातं त्याची कसून चौकशी करेल आणि त्याच्यामध्ये जो पण कोणी दोषी आढळेल त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे। पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मोर्चा पार पडला असला तरी लोकांच्या डोळ्यातील संताप मात्र कायम होता। पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या अशा प्रवृत्तींना जर वेळीच ठेचलं नाही तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अधिक उग्र आंदोलन छेडेल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आलाय। RB न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।